नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी मराठी विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि रसग्रहण पठित पद्याचं कसं करायचं यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो. तर रसग्रहण हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि हा जो मुद्दा आहे रसग्रहण 4 गुणांसाठी इयत्ता 10वीला आपल्याला बोर्डाच्या परीक्षेवरती प्रश्न येत असतो. ओके, तर रसग्रहण कवितेचं नेमकं कसं करायचं यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आहे, नवीन असाल आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो प्लीज आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की नोट्स हव्या असतील तुम्हाला सगळ्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून मराठीच्या विशेष करून सगळ्या नोट्स तुम्हाला बघायला मिळतील. मराठी लेखन विभागाच्या नोट्स असतील, मराठी व्याकरणाच्या नोट्स आणि भरपूर साऱ्या मराठी विषयाच्या नोट्स तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहता येतील. शॉर्ट नोट्स आहेत आणि तुमच्या खूप उपयोगाच्या पडतील. ओके, तर वळूयात रसग्रहणाकडे. तर रसग्रहण करत असताना मित्रांनो आपल्याला 3 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा इथं दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती 3 मुद्दे आहे. पहिली गोष्ट आशय सौंदर्य. ओके, त्याच्यानंतर आशय सौंदर्यानंतरचा मुद्दा आहे तो काव्य सौंदर्य आणि त्याच्यानंतर भाषिक वैशिष्ट्ये. ओके, तीनही मुद्दे महत्त्वाचे. या 3 मुद्द्यांवर आधारित आपल्याला रसग्रहण जे आहे कवितेचं ते करायचं असतंय. बघा आशय सौंदर्यामध्ये नेमकं काय काय आलं पाहिजे. आशय सौंदर्यामध्ये काय आलं पाहिजे की कवितेचं नाव काय आहे, म्हणजे आपल्याला 4 ओळी दिल्या जातात काही आणि त्याच्यावरून त्या ओळींचं आपल्याला रसग्रहण करावं लागतं. मग त्यासाठी कवितेचं नाव, कवितेचा नेमका विषय कुठला आहे, कवितेमध्ये कुठली मध्यवर्ती कल्पना मांडलेली आहे, कवितेतून कुठला संदेश दिला जातोय, उपदेश मूल्य कुठली जोपासली गेलेली आहेत आणि कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव जो आहे तो, या सगळ्या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला आशय सौंदर्य लिहावं लागतं. तर ते आपण डिटेल्समध्ये उदाहरण घेऊन बघणार आहोत. काळजी करायची नाही मित्रांनो, यात आपल्याला 4 पैकी 4 मार्क कसे मिळतील किंवा जास्तीत जास्त मार्क आपल्याला गुण आपल्याला कसे मिळतील त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपला काव्य सौंदर्याचा भाग आहे तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काव्य सौंदर्याचा भाग जो आहे तो, यात काय लिहावं लागतं काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला, की याच्यात आपल्याला लिहावं लागतं की कवितेचा जो अर्थालंकार जो आहे तो, त्याचबरोबर रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना याविषयी आपल्याला लिहायचं आहे. ओके, यासाठी कवितेचा भावार्थ जो आहे तो आपल्याला बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे. तर ते कसं समजून घ्यायचं हे आपल्याला उदाहरणांच्या माध्यमातून आपण बघूयात. त्यानंतर कवितेत नेमकी भाषिक वैशिष्ट्ये कुठली आढळतात. कवितेमध्ये कवीची भाषाशैली, प्रत्येक कवी जो आहे जन्माला येतो तो एक भाषाशैली घेऊन जन्माला येतो. म्हणजे जन्माला भाषाशैली घेऊन येतो असं नाही की तो ज्या वातावरणात वागतो, राहतो, ज्यांच्यासोबत बोलतो, तर तशी ती भाषा जी आहे त्याची ती भाषा त्याला अवगत होत जाते, ती डेव्हलप होत जाते आणि ती एक त्याची भाषाशैली असते. प्रत्येक कवीची भाषाशैली एक वेगळी असते. तर ती भाषाशैली कुठली आहे बाबा, ग्रामीण आहे का, बोलीभाषा आहे का कवितेत वापरलेली, संवादात्मक आहे का, निवेदनात्मक आहे का, चित्रदर्शी आहे का, नेमकी कशी आहे. ओके, त्यानंतर आंतरिक लय, नाद, माधुर्य, अलंकार या सगळ्या मुद्द्यांना धरून आपल्याला माहिती लिहायची. ओके, आता आपण बघूयात प्रत्यक्षात एक उदाहरण. यात काय दिलंय की बाबा एक उदाहरण आहे, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. ओके, आता हे जे नेमकं आहे ह्या ज्या 4 ही जी काही 2 ओळी दिलेल्या आहेत आपल्याला कवितेच्या, तर या काव्यपंक्ती ज्या आहेत त्या नेमक्या कुठल्या कुठल्या कवितेच्या आहेत, तर आकाशी झेप गेरे ही कविता आहे. ओके, तर ही कविता अगोदर समजून घेणं मित्रांनो गरजेचं आहे. बघा मी इथं आणले कविता, आकाशी झेप घेरे, जगदीश खेबुडकर. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना, कवितेचं आशय सौंदर्य, आपल्या कवितेचा जो पहिला सगळ्यात महत्त्वाचा भाग आशय सौंदर्य लिहिताना ना तुम्हाला मित्रांनो, मला असं वाटतं याचा खूप फायदा होईल. प्रत्येक कवितेचं मित्रांनो हे जे डिटेलिंग दिलेलं आहे तुम्हाला, लेखकाची जी माहिती दिली असते, कवीची जी माहिती दिलेली असते, तर ती बघा मित्रांनो, ती वाचा आणि त्याबरोबर इथे तो कवितेची एक मध्यवर्ती कल्पना, कवितेविषयी काही अचूक माहिती आपल्याला दिलेली असते, ती सुद्धा वाचणं गरजेचं आहे. याचा उपयोग आपल्याला आशय सौंदर्य लिहित असताना होतो. बघा इथं काय दिलंय, कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून सामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळून त्याचा निखळ आनंद घ्या, असा संदेश देतात. म्हणजे जो काही संदेश कवी देतोय, जी मध्यवर्ती कल्पना मांडली गेलेली आहे ती तुम्हाला इथे मिळते. त्याच्यामुळे प्रत्येक कवितेची जी काही ही माहिती दिलेली आहे कवीपासून सगळ्यांची, तर ती आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. जगदीश खेबुडकर कवी आहेत आकाशी झेपगेरे या कवितेचे आणि ही ती कविता आहे. आपल्याला माहिती आहे आकाशी झेपगेरे पाखरा सोनी
तोड सोडी सोन्याचा पिंजरा. तुझं भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेजी आसरा. यातला आपल्याला या 2 ओळी दिलेल्या आहेत की घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घामातून मोती फुलले म्हणजे काय? घाम गाळणे म्हणजे काम करणे, काबाड कष्ट करणे. आणि ते काबाड कष्ट केल्यानंतर श्रमदेव घरी अवतरतात. श्रमदेव घरी अवतरणे म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही काम करता, एखादा शेतकरी खूप काम करतो, काम केल्यानंतर तो धान्य पिकवतो आणि ते धान्य पिकवलेलं शेतातून घरामध्ये आणतो, ते पिकवलेलं धान्य घरात आणतो, त्याला आपण म्हणतो श्रमदेव. ते पिकवलेलं धान्य ज्यावेळेस तो घरात आणतो त्यावेळेस त्याला श्रमदेव आपण म्हणतो. आणि ते श्रमदेव अवतरले असं या ठिकाणी इथं उल्लेख केलेला आहे. घामातून मोती फुलले म्हणजे शेतकऱ्यांनी काबाड कष्ट केलेले, घाम गाळलेला आहे, त्याच्यातून त्याला काही धान्य मिळालेलं आहे आणि ते धान्य श्रमदेवाच्या रूपाने घरी अवतरलेलं आहे. तर बघूयात आता आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य बघूयात आता. बघा, पहिला मुद्दा, आशय सौंदर्य लिहिताना सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी घेरे ही मराठी चित्रपटातील गीतरचना आहेत. मित्रांनो, एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, जुन्या चित्रपटामधील जगदीश खेबुडकर यांची गीतं खूप प्रसिद्ध आहेत, बरीचशी गीतं त्यांनी लिहिली आहेत. कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवा. आपल्यामध्ये ज्या काही क्षमता आहेत, तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. म्हणजे पाखराचं एक उदाहरण दिलेलं आहे, पाखराचं प्रतीक दिलेलं आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. म्हणजे तुम्ही तुमचं एक जग आहे, तुमचं एक विश्व आहे, त्याच्यामध्ये अडकलेले आहात. या विश्वाला तोडून तुम्हाला आता बाहेर पडायचं आहे. ओके, आणि ते बाहेर पडून तुम्हाला तुमची प्रगती गाठायची आहे, प्रगती करायची आहे, असं प्रतीत होतं. म्हणजे अशी माहिती मिळते आपल्याला याच्यातून. कवी पाखराच्या प्रतीकातून, या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. आणि प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळून त्याचा निखळ आनंद घ्या, असा संदेश देतात. म्हणजे जे काही कवी सांगतोय, कवीची जी मूळ कल्पना आहे, ओके, ती कल्पना आपल्याला इथं मांडायची. आशय सौंदर्यामध्ये तुमच्या भाषेमध्ये लिहिलं तरी चालेल, हे असंच लिहा असं नाही, तुमच्या भाषेत लिहा की बाबा सुप्रसिद्ध कवी जगदीश खेबुडकर यांच्या आकाशी झेप घेरे पाखरा या आकाशी झेप घेरे पाखरा ही जी कविता आहे, ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. या कवितेमध्ये, या गीतामध्ये कवीने जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते आपल्याला लिहायचे की बाबा सुरक्षिततेचे आणि परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने, स्वतःच्या हिमतीने जगा, असा एक संदेश त्यांनी दिलेला आहे. आपल्या स्वतःच्या क्षमतांवरती, स्वतःच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवा, असं कवी म्हणतो. आणि पाखराच्या उदाहरणामधून कवी माणसाला आपल्या स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देतात. ओके, तर असं आशय सौंदर्यामध्ये आपण हे सगळे मुद्दे लिहू शकतो. ओके, कवितेच्या कवीचं नाव आलं पाहिजे. ओके, आणि ती कविता नेमकी कुठली, तिचं नाव आलं पाहिजे, आणि त्या कवितेचा एक मूळ गाभा कुठला आहे तो आपल्याला थोडक्यात इथे मांडायचा आहे. काव्य सौंदर्य, मी तुम्हाला इथं म्हटलं बघावर, काव्य सौंदर्यामध्ये काय आलं पाहिजे की कवितेमध्ये यामध्ये दिलेल्या कवितेतील अर्थालंकार असेल, रस असेल, विविध कल्पना आहेत, प्रतिमा आहेत, भावना आहेत, यांच्याविषयी आता लिहायचं आहे आपल्याला. बघा, इथं काय दिलंय, या ओळीमध्ये नेमकं काय काय सांगितलेलं आहे ते आता आपण या ठिकाणी लिहू. म्हणजे ही ज्या काही ओळी आहेत याचा आता आपण प्रत्यक्षात अर्थ लिहायचा. म्हणजे बघा, आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं, ती कविता, त्या कवितेचा मूळ गाभा कुठला आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. आणि त्या कवितेमधून मूळ संकल्पना, मूळ कुठला नेमका संदेश कवीने दिलेला आहे तो लिहायचा आहे. आणि काव्य सौंदर्यामध्ये ह्या ज्या ओळी तुम्हाला दिलेल्या आहेत, 2 काव्यपंक्ती, त्याविषयी तुम्हाला इथं बोलायचं आहे. हे आपण शॉर्टकटमध्ये समजून घेऊयात. बघा, या ओळीमध्ये कवीने श्रमाचे महत्त्व सांगितले. मी तुम्हाला काय म्हणतोय, ओळीत काय दिले, घामातून मोती फुलले. घाम गाळल्यामुळं मोती फुलले म्हणजे काय, घाम गाळला म्हणजे कष्ट केलंय, आणि त्या कष्टातून मोती फुलले म्हणजे कष्ट केल्यामुळं बाबा काहीतरी धनधान्य मिळालेलं आहे एकाला शेतकऱ्याला. आणि त्याच्यानंतर मग ते धनधान्य घरी आल्यानंतर घरामध्ये ठेवलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी, धनधान्य असेल काय, म्हणजे ते धनधान्य घरामध्ये आलं म्हणजे श्रमदेव आले घरात, असं म्हटलं. बघा, वरील ओळीमध्ये कवीने श्रमाचे महत्त्व सांगितलंय बरं का. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, साधा हिशोब आहे. सतत प्रयत्न करून आणि काबाड कष्ट करून शेतकरी शेतामध्ये राबतो, तेव्हा त्याला शेतामध्ये मोत्यासारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात, ते धान्याच्या रूपात त्याच्या घरी येतात, तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते, जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात. झाला साधा सोपा विषय. त्या 4 ओळींविषयी मित्रांनो आपण लिहिलेलं आहे की बाबा या ओळीमध्ये कवीने काय दिलंय, श्रमाचं महत्त्व दिलेलं आहे. आणि श्रम केल्याशिवाय फळ मिळत नाहीये, त्याच्यामुळे निरंतर श्रम करत राहणं गरजेचं आहे, काबड कष्ट करत राहणं गरजेचं आहे.
जसे शेतकरी काबाड कष्ट करतो आणि काबाड कष्ट केल्यानंतर त्याच्या शेतामध्ये पीक उगवतं आणि ते जे धान्य आहे, तो धान्य जे आहे ते मोत्यासारखं जे धान्य आहे शेतकरी घरी घेऊन येतो आणि घरामध्ये ठेवतो, तेव्हा जणू काही श्रमदेवच त्याच्या घरी अवतरलेले आहेत असं वाटतं. तर झालं एवढंच आपल्याला तुम्हाला त्या काव्य सौंदर्यामध्ये लिहायचं आहे. आणि भाषिक वैशिष्ट्य नेमकी कुठली वापरली याच्यामध्ये? या कवितेचं भाषिक वैशिष्ट्य काय आहे? तर साधी सरळ सोपी रचना आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये जीवनाचं सार सांगितलेलं आहे या कवितेमध्ये, असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे बरं का. रसाळ शब्दकळा आहे, नेमके मर्म सांगणारी भाषा आहे, हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पिंजरा हे सुखलोलुपतेचे प्रतीक मानले गेलेले आहे आणि त्यात कैद झालेल्या मानवाला पक्षी म्हटलं गेलेलं आहे. यमक प्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते. तर अशा प्रकारे ही भाषिक वैशिष्ट्य कवितेची जी आहे, त्या प्रत्येक कवितेची भाषिक वैशिष्ट्य आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. जितक्या काही कविता आहेत त्या प्रत्येक कवितेची भाषिक वैशिष्ट्ये सारखी असणार आहे. आता या कवितेचा जर तुम्ही विचार केला तर या कवितेतली कुठल्याही 2 ओळी काव्यपंक्ती आल्या तरी तुम्हाला भाषिक वैशिष्ट्य सारखीच असणार आहे. तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला रसग्रहण कवितेचं करायचं आहे. आणि तुम्हाला हे जे नोट्स हवे असतील, ही PDF फाईल जर तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करा आणि ही PDF फाईल डाउनलोड करून घ्या. आणि या PDF फाईलसोबत मित्रांनो तुम्हाला बऱ्याचशा PDF मिळतील मराठीच्या, व्याकरणाच्या, मराठी लेखन विषयाच्या, लेखन विभागाच्या आणि त्याचबरोबर मराठीच्या काही धड्यांच्या आणि कवितांच्या तुम्हाला PDF फाईल मिळतील या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तर आता लगेच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ज्या काही मुद्दे आहेत सगळे, ते ज्या काही PDF आहे त्या डाउनलोड करून घ्या. आणि त्या अगोदर मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण खूप साऱ्या व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक विषयाच्या रिव्हिजन आपण घेणार आहोत मित्रांनो, प्रत्येक विषयाची रिव्हिजन आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे आपला हा यूट्यूब चॅनल, त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला भेटतील. ओके बाय मित्रांनो, मी थांबतो, तुम्ही थांबू नका. तुम्ही आता लगेच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि सगळ्या PDF नोट्स डाउनलोड करून घ्या. बाय मित्रांनो, धन्यवाद.